श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे बुधवारी 28 जानेवारी रोजी शिवस्मारकच्या पटांगणावर सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे अर्थात शिवस्मारकतर्फे बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता शिंदे चौक परिसरातील शिवस्मारकच्या पटांगणावर सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा स्पर्धा प्रमुख रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही स्पर्धा शालेय खुला गट आणि 40 वर्षांपुढील प्रौढ खुला गट अशा 3 गटांमध्ये होणार आहे। स्पर्धकांनी सूर्यनमस्कार 10 अंकात घालावयाचे आहेत। एका संघात किमान 20 आणि जास्तीत जास्त 50 स्पर्धकांचा सहभाग असावा। सूर्यनमस्कार घालणाऱ्या संघानं केलेली रचना, कल्पकता, लय, सादरीकरण, प्रत्येक आसनाची आदर्श स्थिती या निकषांवर परीक्षकांकडून गुणांकन केलं जाणार आहे। सूर्यनमस्कार घालण्याच्या सरावासाठी शिवस्मारकतर्फे संघांना ध्वनिफीत दिली जाणार आहे। त्यातील संगीताच्या तालावरच सूर्यनमस्कार घालावयाचे आहेत। पारितोषिक संघाला दिलं जाणार असून स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या सूर्यनमस्कार स्पर्धेत शाळा, क्रीडा मंडळ, संस्था यासारखे कोणतेही गट सहभागी होऊ शकतात। सूर्यनमस्कार स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 5,000 रुपये रोख, द्वितीय विजेत्या संघाला 3,000 रुपये रोख आणि तृतीय विजेत्या संघाला 2,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असून सर्व विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। तसंच सर्व स्पर्धकांसाठी न्याहारीची सोय शिवस्मारकतर्फे करण्यात येणार आहे। स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी पारितोषिक वितरण होणार आहे। इच्छुक संघांनी 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिंदे चौक येथील शिवस्मारक कार्यालयात नोंदणी करावी आणि अधिक माहितीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर यांच्याशी 9822 49 83 73 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसणे यांनी केलंय। या स्पर्धेमध्ये शालेय गट, त्यानंतर खुला गट आणि प्रौढांसाठी म्हणून यंदाच्या वर्षी आपण नवीन एक गट तयार केला आहे। असं 3 गटातून या स्पर्धा होतील। स्पर्धांचं बक्षीस जे आहे, प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय क्रमांक 3,000 आणि तृतीय क्रमांक 2,000 अशा पद्धतीने 3 गटातून हे स्वतंत्र बक्षीस दिली जातील। सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि सर्व मुलांना शिवचरित्रावरील काही पुस्तकं, छोटी छोटी पुस्तकं असतात, त्या अभ्यासासाठी आपण त्यांना ते देतोय। आणि या ठिकाणी जे काही स्पर्धक येणार आहेत त्या सर्वांना आपण प्रवेश तर विनामूल्य आहेच, शिवाय न्याहारीची पण व्यवस्था करतो। अशी ही स्पर्धा आहे। स्पर्धा मोठ्या प्रमाणात, भव्य प्रमाणात यशस्वी व्हावेत अशी इच्छा आहे।